2 1 ही कथा आहे सौम्या नावाच्या एका महिलेची, जी कोणाची तरी बहीण, मैत्रीण आणि मुलगी आहे, जी तुमच्या आमच्यासारखी जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी जॉब करते. पण एक दिवस तिला जॉबवरून घरी येताना उशीर होतो आणि तिच्यासोबत असं काही घडतं ज्याची तिलाही कल्पना नव्हती. अरे ही बघ ती आली आपली नवीन शिकार. चला रे सर्व. ए हिरोईन, कुठे चाललीस एकटी? अगं तुझं नाव तर सांग. ए चल माझ्यासोबत, मी सोडवतो तुला. बस एवढाच एक वाईट विचार येतो का मनात? एकटी मुलगी दिसली की तिचा फायदा घेऊ शकतो, हा विचार येतो तरी कसा? आणि अशा एकट्या मुलीचं संरक्षण कोण करणार देवा, कोण करणार? अरे मला चक्कर आल्यासारखं का होत? प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. बेटी, मी काली आहे, शक्ती आणि साहसाची देवी. मी दिसत नाही, पण माझी उपस्थिती सर्वत्र आहे, तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत सुद्धा. माझा आवाज आहे आणि तुझ्या आत्म्यातली माझी शक्ती जाणे. तुला घाबरण्याची गरज नाही, तू कमजोर नाहीस, तू माझाच भाग आहेस. उठ आणि धाडस दाखव आणि त्यांना सामोरे जा. मी नेहमी तुझ्या सोबतच आहे. लक्षात ठेव, खरी शक्ती तुझ्या मनात आहे. आता तुझी शक्ती ओळख आणि उभी राहा. त्यांना दाखव तू किती मजबूत आहेस. उठ पोरी, उठ.
सौम्याचा विजय हे दाखवते की जेव्हा एखादी मुलगी तिची ताकद ओळखते तेव्हा कोणतीही वाईट गोष्ट तिच्या समोर टिकू शकत नाही. आज प्रत्येक मुलीमध्ये काली मातेचा अंश आहे. वाढते बलात्कार आणि छळाच्या घटना आपल्या समाजावर एक काळी छाया बनली आहे. आपल्याला समाज बदलावा लागेल. प्रत्येक मुलीला तिच्या शक्तीचा अनुभव देऊन गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे आवश्यक आहे. आपण सर्व मिळून हा संदेश पसरवूया. प्रत्येक मुलीला आदर द्या. प्रत्येक महिलेला सुरक्षित ठेवा. आता वेळ